Hello everyone. In previous lecture we learned about the introduction of computer network, what is data communication and components of data communication. So now in this lecture we will learn about the data flow. What is data flow? Data flow means how the data from one device to another device will be transferred. डेटा फ्लो म्हणजे काय तर एका डिव्हाइसकडून दुसऱ्या डिव्हाइसकडे डेटा कशाप्रकारे ट्रान्सफर होतो कशाप्रकारे ट्रान्सफर केला जातो म्हणजेच डेटा फ्लोइंग. कम्युनिकेशन बिटवीन टू डिव्हाइसेस कॅन बी सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स और फुल डुप्लेक्स. तर डेटा फ्लोचे 3 ट्रान्समिशन्स मोड्स आहेत. पहिला आहे सिम्प्लेक्स, सेकंड आहे हाफ डुप्लेक्स मोड अँड थर्ड वन इज फुल डुप्लेक्स मोड. So these are the 3 types of transmission mode of data flow. First one is simplex mode, second is half duplex mode and third one is full duplex mode. So let's see one by one. First one is simplex mode. So what is simplex mode? In simplex mode, the communication is unidirectional as on a one-way street. सिम्प्लेक्स मोडमध्ये काय होतं तर कम्युनिकेशन आहे, दोन डिव्हाइसमधलं कम्युनिकेशन आहे ते फक्त एकाच डायरेक्शननी होतं. म्हणजे एक डिव्हाइस फक्त दुसऱ्या डिव्हाइसला डेटा सेंड करू शकतात आणि दुसरं डिव्हाइस आहे ते फक्त डेटा रिसीव करू शकतो. ओनली वन ऑफ द टू डिव्हाइस ऑन अ लिंक कॅन ट्रान्समिट, द अदर कॅन ओनली रिसीव. यू कॅन सी हिअर A and B are two devices. A आणि B हे दोन डिव्हाइस आहेत. फॉर एक्झाम्पल A हा Aकडून ट्रान्सफर होतो डेटा बघा Bला. ओके, पण B काय करू शकतं फक्त ते डेटा रिसीव करू शकतं. B डेटा ट्रान्सफर करू शकत नाही Aला. दिस इज द सिम्प्लेक्स मोड. म्हणजे सिम्प्लेक्स मोडमध्ये काय होतं फक्त एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला डेटा ट्रान्सफर करू शकतो, दुसरा डिव्हाइस फक्त तो डेटा रिसीव करू शकतो, तो अगेन त्याला ट्रान्सफर करू शकत नाही किंवा अगेन रिसेंड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कंपनीचे मेसेज येतात आपल्याला बरोबर, तर आपण त्या मेसेजला आपण रिप्लाय करू शकत नाही. आपण काय करू शकतो फक्त आपल्याला ते मेसेज रिसीव होतात. ओके, त्याचप्रमाणे सिम्प्लेक्स मोडमध्ये एक डिव्हाइस हे दुसऱ्या डिव्हाइसला फक्त सेंड करू शकतं मेसेज आणि दुसरं डिव्हाइस हे फक्त ते डेटा तो मेसेज आहे तो रिसीव करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी वन वे स्ट्रीट. म्हणजे वन वे स्ट्रीटला व्हेकल्सला फक्त एकाच दिशेने जाण्याची परवानगी असते, दुसऱ्या दिशेने तिथे अलाउड नसतं. ओके, दिस इज द एक्झाम्पल, दिस इज द रिअल लाईफ एक्झाम्पल. अँड कम्प्युटर एक्झाम्पल सी कीबोर्ड्स अँड ट्रॅडिशनल मॉनिटर्स. म्हणजे कीबोर्ड्सवरून काय आपण करतो फक्त आपण टाईप करतो बरोबर कीबोर्ड्सनं. कीबोर्ड हे काय इनपुट डिव्हाइस आहे राईट. कीबोर्डवरून आपण फक्त काय करू शकतो टायपिंग करू शकतो आणि मॉनिटर काय आपल्याला फक्त करतो डिस्प्ले करतो. ओके, सो these are the simplex examples of the simplex mode devices. Okay, and the simplex mode can use the entire capacity of the channel to send the data in one directional. म्हणजे सिम्प्लेक्स मोडमध्ये काय होतं जे ट्रान्समिशन मीडियम वापरलं जातं, फॉर एक्झाम्पल ए हा डिव्हाइस बीला ट्रान्सफर करतो आहे, तर जे ट्रान्समिशन मीडियम वापरलं जाणार आहे त्याची पूर्ण कपॅसिटी एंटायर कपॅसिटी ही वापरली जाते. So this is the feature of simplex mode. They can use the entire capacity of the transmission mode. Next is half duplex mode. In half duplex mode, each station can both transmit and receive, but not at the same time. हाफ डुप्लेक्स मोडमध्ये काय आहे दोन्ही डिव्हाइसेस डेटा ट्रान्समिट करू शकतात आणि रिसीव करू शकतात. जसं आपण बघितलं सिम्प्लेक्स मोडमध्ये फक्त एक डिव्हाइसच डेटा ट्रान्समिट करू शकतो आणि दुसरं डिव्हाइस फक्त रिसीव करू शकतो. पण हाफ डुप्लेक्समध्ये दोन्ही डिव्हाइस डेटा ट्रान्समिट करू शकतात आणि रिसीव करू शकतात. पण त्याच्यामध्ये कंडिशन आहे की नॉट ॲट द सेम टाईम, पण एकाच वेळी ते नाही ट्रान्समिट करू शकणार दोन्हीही. ओके, म्हणजे सपोज यू कॅन सी हिअर इज ए अँड बी डिव्हाइस. देन जेव्हा ए डिव्हाइस हे डेटा ट्रान्सफर करते आहे तेव्हा बी डिव्हाइस ॲट द सेम टाईम डेटा ट्रान्सफर नाही करू शकणार, किंवा जेव्हा बी डिव्हाइस हे डेटा ट्रान्सफर करणार आहे तेव्हा ए डिव्हाइस ॲट द सेम टाईम डेटा ट्रान्सफर नाही करू शकत. दिस इज द हाफ डुप्लेक्स मोड. म्हणजे एका वेळी एकच डिव्हाइस डेटा ट्रान्सफर करू शकतो.
ओके. आणि एका वेळी एकच डिव्हाइस डेटा हे रिसीव करू शकतो. व्हेन वन डिव्हाइस इज सेंडिंग द अदर कॅन ओनली रिसीव अँड व्हाईस वर्सा. म्हणजे एक डिव्हाइस जेव्हा डेटा ट्रान्सफर करत असतं तेव्हा दुसरं डिव्हाइस हे फक्त ते डेटा रिसीव करू शकतं. ते दुसरं डिव्हाइस पुन्हा डेटा सेम टाईम ट्रान्सफर नाही करू शकत. डेटा ट्रान्सफर करू शकतो फक्त एचा डेटा रिसीव झाल्यानंतर डेटा बी डिव्हाइस हे डेटा एला सेंड करू शकते. दिस इज द हाफ डुप्लेक्स मोड. The half duplex mode is like a one lane road with traffic allowed in both directions. When cars are traveling in one direction, cars going the other way must wait. Okay, this is the example. In half duplex transmission, the entire capacity of a channel is taken over by whichever of the two devices transmitting at the time. म्हणजे ज्याप्रमाणे सिम्प्लेक्स मोडमध्ये मी सांगितलं जसे ट्रान्समिशन मीडियमची कॅपॅसिटी एंटायर कॅपॅसिटी यूज केली जाते, तसंच हाफ डुप्लेक्समध्येही जेव्हा एक डिव्हाइस हे दुसऱ्या डिव्हाइसला डेटा सेंड करणार असतं तेव्हा फुल एंटायर कॅपॅसिटी वापरू शकतो, कारण एकाच वेळी एकच डिव्हाइस ते ट्रान्समिशन मीडियम डेटा सेंड करण्यासाठी वापरणार आहे. त्यामुळं हाफ डुप्लेक्स मोडमध्येही entire capacity of the channel is taken over by whichever of the two devices is transmitting at the time. For example दिला आहे वॉकी टॉकीज. वॉकी टॉकीज म्हणजे काय? वॉकी टॉकीज रेडिओज आर बोथ वॉकी टॉकीज अँड CB सिटीजन्स बँड रेडिओज आर बोथ आर द हाफ डुप्लेक्स सिस्टीम. वॉकी टॉकीज म्हणजे जे पोलिसांकडे असते, बरोबर. वॉकी टॉकीज माहीत असेल तुम्हाला. सी हिअर इज अ इमेज ऑफ वॉकी टॉकी. सो वॉकी टॉकी इज अन एक्झाम्पल ऑफ द हाफ डुप्लेक्स मोड. म्हणजे वॉकी टॉकी म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये जेव्हा एक पोलीस जेव्हा त्याचं बोलणं संपवतो तेव्हा ओव्हर असं म्हटल्यानंतर तिकडून दुसरा जे पोलीस असतात ते बोलू शकतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द हाफ डुप्लेक्स मोड. नाव लास्ट वन इज फुल डुप्लेक्स मोड. So in full duplex mode, both stations means both devices can transmit and receive simultaneously. ओके. फुल डुप्लेक्समध्ये काय होतं तर दोन्ही डिव्हाइस सायमल्टेनियसली म्हणजे ॲट द सेम टाईम दोन्ही डिव्हाइस डेटा ट्रान्सफर करू शकतात आणि डेटा रिसीव पण करू शकतात. देर इज अ नो रिस्ट्रिक्शन. द फुल डुप्लेक्स मोड इज लाईक अ टू वे स्ट्रीट विथ ट्रॅफिक फ्लोईंग इन बोथ डायरेक्शन्स ॲट द सेम टाईम. मीन्स आपला जो कॉमन रोड असतो ज्याच्यामध्ये टू वेज स्ट्रीट म्हणजे दोन्ही साईडनी वाहणं व्हेकल्सना अलाउड असतं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द फुल डुप्लेक्स मोड. म्हणजे जेव्हा एखादा डिव्हाइस सेंड करतो डेटा ॲट द सेम टाईम दुसरा डिव्हाइस त्याला सेंड करू शकतो डेटा, किंवा जेव्हा एखादा डिव्हाइस रिसीव करत असतं तेव्हा दुसऱ्या डिव्हाइसला ते अगेन ट्रान्सफर करू शकतं. म्हणजे सेम टाईम सायमल्टेनियसली. यू कॅन सी हिअर इज अ रिसीव अँड सेंडर डिव्हाइसेस. Both A and B, A device and B device can send and receive data simultaneously. For example, one common example of full duplex communication is telephone network. ओके. टेलिफोन म्हणजे आपण मोबाईलवरती बोलताना काय करतो, आपण जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल तरी आपण ॲट द सेम टाईम बोलू शकतो. असं नाही की त्याचं बोलणं संपल्यावरती मग आपण सुरू करू शकतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ full duplex. When two people are communicating by telephone line, both can talk and listen at the same time. ते बोलू शकतात, ऐकू शकतात at the same time, simultaneously. So the full duplex mode is used when communication in both direction is required. जेव्हा दोन्ही साईडनी कम्युनिकेशन हे रिक्वायर्ड असतं तिथं फुल डुप्लेक्स मोड हा यूज केला जातो. द कॅपॅसिटी ऑफ द चॅनल हाऊ एवर मस्ट बी डिवायडेड बिटवीन द टू डायरेक्शन. पण ह्याच्यामध्ये काय होतं, जी चॅनलची कॅपॅसिटी असते जसं आपण बघितलं सिम्प्लेक्स मोडमध्ये किंवा हाफ डुप्लेक्स मोडमध्ये एंटायर चॅनल कॅपॅसिटी वापरली जाते, पूर्ण कॅपॅसिटी वापरली जाते. तसं फुल डुप्लेक्समध्ये काय होणार आहे, ती डिवाइड होणार आहे. ओके. कारण सायमल्टेनियसली डेटा रिसीव पण होऊ शकतो आणि सेंड पण होऊ शकतो. दॅट्स वाय द ट्रान्समिशन कॅपॅसिटी इज डिवायडेड बिटवीन द टू डायरेक्शन. ओके. So these all are the three types of data flow transmission modes. First one is which? Simplex mode. Second is half duplex and third one is full duplex mode.
Now your second assignment is write the data transmission modes. Explain the data transmission mode with example. Okay, thank you.